सार्वजनिक गणेशोत्सव 2025 च्या अनुषंगाने आज या ठिकाणी माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादर साहेब, त्याचप्रमाणे दोन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बापूराव धरत साहेब यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव मंडळांसोबत असलेला सुसंवाद कार्यक्रम आज चांगल्या रीतीने पार पडलेला आहे। अंमली पदार्थ विरोधी सप्ताह चालू आहे। त्या सप्ताहाच्या अनुषंगाने या ठिकाणी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने पथनाट्याच्या रूपात अंमली पदार्थांचं व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम याचेही पथनाट्याच्या स्वरूपात त्यांनी परिणाम दाखवलेले आहेत। आणि मला अशी आशा आहे की यवत पोलीस ठाणे हद्दीतील ज्या 50 गावातील सर्व गणपती उत्सव मंडळ हे चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन करतील। नमस्कार, आम्ही पुणे जिल्हा शिक्षण मंडळ विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आज आपल्यासमोर अंमली पदार्थ होणारे दुष्परिणाम याबद्दल पथनाट्य सादर करत आहोत। पथनाट्य हो हो पथनाट्य, अहो ऐकलंत ना? पथनाट्य। दृश्य क्रमांक 1 आपण बघत आहोत की सर्वसामान्य महिला ज्या भाजी मंडईसाठी भाजी आणायला जात आहेत आणि जे तरुण पिढी आहे भारताचं भविष्य घडवण्यासाठी, उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सज्ज असणारे, ते आज आपण बघतोय की ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणं हा कायद्याने गुन्हा आहे। तरी पण किंवा 18 वर्षाच्या आतमधल्या मुलांना गाडी चालवायला द्यायची नाहीये, हे कायद्याने गुन्हा आहे, तरीही पालक देत आहेत। तर त्याचे दुष्परिणाम काय होत आहेत ते आपण ह्या ऍक्ट मधून बघत आहोत। इंजेक्शन मावशी भाजी कितीला दिली? मेथीची भाजी पण द्या। आता मला इंजेक्शन किती झाले? माझे ती वांगी कितीला दिली? द्या। हा द्या। गाड़ी अंदर आप खरीद चला जवान जाने मन हसीन दिल रुता मिले तो दिल जवा। अरे अरे काय झालं? अरे 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 बोलली ती। बोल 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 बोल। पहिल्यांदा मंडळी, आज 21व्या शतकामध्ये आपण तरुण पिढीकडे किंवा तरुण पिढीला आपण जे आई वडील आर्थिकरित्या दृष्टी कमी असून सुद्धा ते मुलांना बाहेर गावामध्ये शिकायला पाठवतात आणि ती मुलं काय करतात? दारू पितात, ड्रिंक करतात आणि असे गुन्हे घडतात। त्याचप्रमाणे असे गुन्हे घडूनही त्यांना कळत नाही की ती व्यक्ती पडलेली आहे किंवा त्या व्यक्तीला आता दवाखान्याची गरज आहे। ते घाबरून ती लोक पडून जातात। तर समाजामध्ये खरंच दारू, व्यसन ह्या सगळ्या गोष्टी खूप वाईट आहेत। तर आमची पिढी लॉ कॉलेजच्या वतीने सर्व इथे जमलेल्या मान्यवरांना एकच विनंती आहे की व्यसनमुक्त देश घडवा आणि उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हा। धन्यवाद।
कर्ते पुरुष हे व्यसन करतात त्या कुटुंबावरती काय अवस्था येते किंवा त्यांच्या निष्पाप लहान मुलांवरती काय अवस्था येते हे या प्रसंगातून आपण बघणार आहोत. अरे प्रवीण, चल आज जाऊ. आज गणपती विसर्जन आहे. मस्तपैकी माळ वगैरे फिरू आणि डान्स करू. अरे डीजे लागलाय ते चल नागू दारू घेऊन येऊ. आम्हाला ती बरोबर आहे. तर गावाकडे गणपती विसर्जन करा. तुमची आधीची सुधारी आहे आधीची द्या मग देते मी तुम्हाला. काय नाही, एवढ्या वेळेत द्या. पुढच्या वेळी तुमचं करून आम्ही पुढे पडून जाऊ काय. नक्की देणार का तुम्ही? हा ठीक आहे घ्या. आम्ही दररोजची गिऱ्हाईक. हा ठीक आहे घ्या. तुमचे पैसे झाले ते ठेवते नक्की द्या. किती झाले? 1000 रुपये झाले. उत्तर येतात. ठीक आहे. मला प्रवीण जरा नाचूया. किती वाजव? अरे जरा काही आता खूप उशीर झाला, खूप मस्त होता. घरी जाऊन आता झोपूया का? बरोबर, आपण घरी जाऊ. चला. तू तरी अभ्यास कर, तुझं तरी भविष्य घडेल. माझ्यासारखं नको राहूस. अरे मेरा डोळे फुटले काय तुझे? तू जागा जातच आहेस की. बरोबर आहे का? माझी मुलगी दिसती ना. बोरे काय करते? बाबा अभ्यास करते. कशाचा? गणिताचा. बघू. ए गप्पच रे, तिला करू दे अभ्यास. स्वतःने तर नाही काय केलं. तुला काय कळत नाही का? म्हातारे शांत बस. आज गणित शिकवलं. हो बाबा. कशाचं बघू? बेरीज शिकवली. बेरीज का? हो. 100 अधिक 1 किती? 102. 102 का? हो. बर. तुझ्या पोरीला काय येतंय ना? 102 मध्ये 100 अधिक 1. तू तर काही शिकला नाहीस, तिला तरी शिकू दे. माझं तर नशीब फुटतो, पण तिला तरी चांगलं व्यक्ती मिळेल. शिकल्यावर. शिकायचं नाही की राहिलं नाही. ए, जा तू, बाहेर जा. 100 अधिक 1 102 म्हणते. लग्न लावून देऊ. शिकायचं नाही की राहिलं तू नाही. बाहेर जा. मी काय करायचं तिथे ते बघून घेईन. जा. माझ्या बापाचं घर आहे. सांभाळून. हा, जा तू जा. बरं. खूप सुटपितो आणि येतो तमाशा घालायला घरी. अरे रामा. काय झालं? काय झालं? बाबा. कुठे बाबा? काय झालं? इथे आपण बाबा पडले जरा ना. अरे नागू काय झालं? अरे नागू अरे हा तर मरला. पाहिलं का म्हणजे घरातील पुरुष जो व्यसन करतो त्या घरावरती अवस्था काय होती. त्याचप्रमाणे या घटनेतून आपल्याला दुसऱ्याही काही गोष्टी शिकता येतात. जर ही महिला सुशिक्षित असली असती तर तिच्या कुटुंबावरती ही अवस्था आली असती का? त्याचप्रमाणे मुले ही देवाघरची फुले असतात. ठीक आहे, त्या कोमल काळ्यांवरती ज्यावेळेस मातीचं गाडगं असतं तर ते परिपूर्ण कधी होतं? ज्यावेळेस त्याला घरातून व्यवस्थित आकार देण्यात येतो, त्यावेळेस ते परिपूर्ण होतं. घरात जर असं वातावरण असेल तर मुले खरंच शिकतील का? आज आपण बघतो आहोत की तासन तास मुलं वॉशरूम मध्ये जात आहेत, मोबाईलचा जास्त अतिप्रमाणाचा वापर करताय. का करताय? तुम्ही खरंच मुलांना कॉन्व्हर्सेशन करताय, मुलांसोबत संभाषण साधताय. इथे
काकू दोन सिगरेट एक तंबाखू आणि कारण ले जाओ. रोजच उधार नेता. आम्ही दररोजचे गिराईक आहे. कुठं चालला पळून? अच्छा तो द्या. आम्ही 2 दिवसांनी देतो वापस. सिगारेटचं पाकिट पण द्या. मला पण माझ्या आरोग्य तंबाखू. मावशी उधारी पुढच्या आठवड्यात देतो. हो ठीक आहे. कारण मी पाहिजे का तुला? मी आरोग्य करतो. काकू माझी. अरे तिथे प्रवेश दिसतोय. खूप टेन्शन मध्ये आहे. चल रे आपण जाऊन येऊ. अरे काय करताय? अरे बसलोय. बोल की काय चाललंय? आम्ही फिरतोय. अरे काय नाही जरा टेन्शन मध्ये होतो. कसलं टेन्शन? अरे आता पुण्याला आलोय शिकायला. कॉलेजचं टेन्शन, करिअरचं टेन्शन, त्याचं टेन्शन, काय करू काय कळतच नाही. असलं कसलं टेन्शन? 2 सिगरेट गोळा सगळं टेन्शन निघून जाईल. खर्चाला काय कळत नाही. अरे घरच्यांना आई बाबाला कळालं तर काय नसते, त्यांना काय वाटतं मुलांना शिकायला पुण्याला तो आपला नशा करतोय. घरचे 2 कोस लांब आहे. तिकडे येऊन बघणार नाही. 2 मार्क चांगला आयुष्य जर घरच्याला काय कळत नाही. ही सिगरेट अरे पाकिट घे. पेटू नको डायरेक्ट. सिगरेट काढ पहिले. बॉक्स टपका मार. मोठा पैसा असं घे. आणि आता पेटेव डायरेक्ट नको. ठसका लागला. दमाने घे. आरामशीर गाड्या वाट मार. दमाने. कसं वाटतंय प्रवीण? 1 नंबर वाटतं का नाही? शांत टेन्शन फ्री. टेन्शन फ्री. 2 बाजू मार. चल कोण सांगणार आहे आता घरी? अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. आम्ही आहेत ना सोबत तुझ्या. मित्र असताना काय घरचे विचार करतो. पहिलंच म्हणणं कवी श्रेष्ठ मोरोपंतांनी सांगितलेलं आहे, सुसंगत सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. म्हणजेच काय, जर आपली संगत चांगल्या व्यक्तीसोबत असेल तरच आपल्याला चांगली वळण लागणार. तुम्ही सांगा, तुम्ही बाहेर येता आणि तुम्ही इथे बसलेले मी विद्यार्थी नाही आहेत, सर्व पालकच आहेत. तुम्ही तुमचे मुलं बाहेर शिकण्यासाठी पाठवता. ते करतायत काय त्याच्याकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे सिगारेट आणि इथे बसलेला सुद्धा मान्यवरांना माझी विनंती आहे की सिगारेट, तंबाखू, दारू हे खरंच खूप हानिकारक आहे. निसर्गाने सर्वात सुंदर दिलेली देणगी म्हणजे आहे ते आपलं शरीर. आणि आपण काय करतोय ते स्वतःच उद्ध्वस्त करतोय. आणि थोडं काही झालं, ड्रिंक अँड ड्राईव्ह करताना पोलिसांनी पकडलं की एखादा रील्स स्टार असतो, तो व्हिडिओ काढतो, पोस्ट करतो आणि आपण काहीही त्याची शहानिशा न करता आपण पोलीस अधिकाऱ्यांवरती बोट उचलतो. हे बरोबर आहे का? तुम्ही सांगा मला. तर मला तिथे सांगायला सर्व मान्यवरांना एकच सांगायचं आहे की आपल्या पालकांवरती लक्ष ठेवा. हृदयरोग होत आहे, निसर्गाचा समतोल ढासळतोय, व्यसन करू नका, सिगारेट म्हणू नका. त्याच्यामुळे मुलांचं सांगायचं झालं तर मुलं सिगारेट करतात, त्यामुळं काय होतं तर हृदयाचे त्रास होतात, त्यांची स्मरणशक्ती कमी होते. मुलं सतत त्यांचा मोबाईल आणि ते व्यसन ह्याच्याकडे लक्ष देतात. तर तुम्ही सर्वांना इथे बसलेल्या सगळ्यांना मी एकच विनंती करते की तुम्ही सगळ्या लोकांना सांगा, व्यसन करू नका, त्याचे दुष्परिणाम होतात. धन्यवाद. आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विविध मंडळांनी मागच्या वर्षी जी काय चांगली कामगिरी केली त्या अनुषंगाने त्यांना बक्षीस देण्यात आलेले आहे. काही मंडळांनी त्यांच्या सूचना त्याचप्रमाणे त्यांनी राबवलेले उपक्रम या अनुषंगाने आपली मतं मांडलेली आहेत. माननीय दरज साहेब आणि बिरादर साहेब यांनी मंडळांनी
कशा पद्धतीनं गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे, विशेषतः चांगले उपक्रम राबवून जो गणेशोत्सव कार्यक्रम ज्या उद्देशाने चालू करण्यात आलेला आहे आणि त्याला महाराष्ट्र राज्याने राज्य महोत्सवाचं स्वरूप दिलेलं आहे, तर तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपला सांस्कृतिक ठेवा वाढवणार असं व्हावं अशी सर्वांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. प्रत्येक मंडळाला भेट द्यायची इच्छा होईल अशा पद्धतीचं आपलं चांगलं प्रदर्शन असेल आणि पुढच्या वर्षी कोणतं मंडळ निवडावं यासाठी आम्हालाही संभ्रम निर्माण होईल. अशा पद्धतीचं चांगलं नियोजन कराल अशी मी आशा व्यक्त करतो. सर्वांना हा गणेशोत्सव शांततेत चांगल्या पद्धतीनं समाजाला एक चांगला ठेवा, आपली संस्कृती जपवून त्याचं पुढच्या पिढीसाठी चांगल्या पद्धतीनं अवलंब करण्याच्या अनुषंगानं सर्वजण त्याचं नियोजन करतील अशी आशा पुन्हा एकदा व्यक्त करतो. आणि वरिष्ठांचा मान्यतेने आज हा कार्यक्रम या ठिकाणी सफल झाला हे मी जाहीर करतो व त्याचप्रमाणे विद्यमान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जे पटनाट्य सादर केलं त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.